Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed units and measurements. करेक्ट बाळांनो 7 फंडामेंटल युनिट स्टडी केलं आपण. ओके, त्याच्यानंतर डिराइव्ड युनिट स्टडी केलं. ओके, आणि काय मॅटरच्या प्रॉपर्टीज मेजर केलं आपण, बरोबर ना. त्याच्यामध्ये मास असेल, बरोबर ना, व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी असेल, टेम्परेचर असेल. ओके, ज्या रिक्वायर्ड प्रॉपर्टीज आहेत ना ह्याच्या टॉपिकसाठी, ओके, तेवढ्याच प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या. आणि नेक्स्ट प्रॉपर्टीज ज्या आहेत, ओके, त्या प्रॉपर्टीज कुठं स्टडी करायच्या आहेत आपल्याला, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे ना. ओके, एक होमवर्कसाठी क्वेश्चन दिला होता तुम्हाला. ओके, दॅट इज कन्वर्ट 30 डिग्री सेल्सिअस इंटू वॉट डिग्री फॅरनहाइट. ठीक आहे, आणि कन्वर्ट 90 डिग्री सेल्सिअस इंटू दी ओके डिग्री केल्विन टेम्परेचर. ठीक आहे ना. करा बरं कन्वर्जन. इज डेफिनेटली तुम्ही केलं असणार आहे. ओके, कन्वर्ट 30 डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री फॅरनहाइट म्हणले. डिग्री सेल्सिअस टू ओके काय करायचं तुम्हाला डिग्री फॅरनहाइटमध्ये. मग फॉर्म्युला कुठला यूज करणार. फर्स्ट डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. करेक्ट ना. ठीक आहे, मग ठेवा व्हॅल्यू इथं डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके, किती दिलेलं आहे तुम्हाला. 30. ओके, करा कॅल्क्युलेशन. लक्षात ठेवा. ओके, डिग्री फॅरनहाइट साठी अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आणि डिग्री फॅरनहाइट साठी हा ब्रॅकेट. समजते ना. ठीक आहे. 30 डिवायडेड बाय 5 मीन्स व्हॉट. 5 6 30. ठीक आहे. 9 इंटू 6 54 ना. 54 प्लस व्हॉट 32 इज इक्वल टू व्हॉट 86 डिग्री फॅरनहाइट. 86 डिग्री फॅरनहाइट. ठीक आहे. कन्वर्ट 90 डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन टेम्परेचर. तर केल्विन टेम्परेचर कसं फाइंड आउट करणार. ओके, तर काय बाय युजिंग धिस फॉर्म्युला. ठीक आहे. हे काय आहे टेम्परेचर इन केल्विन. केल्विन काय आहे टेम्परेचरचं युनिट आहे, एसआय युनिट. टेम्परेचर इन केल्विन. करेक्ट. मग टेम्परेचर इन केल्विन फाइंड आउट करण्यासाठी ओके काय यूज करा. येस, टेम्परेचर इन केल्विन इज इक्वल टू 30 डिग्री सॉरी किती दिलेलं 90 डिग्री सेल्सिअस. किती प्रोव्हाइड करू द्या. 90 प्लस ओके 273 अप्रॉक्सिमेट घेणार तुम्ही. आलं लक्षात. ओके, ॲडिशन करा. 3 6 and 1 363 ओके व्हॉट केल्विन. 363 केल्विन. ठीक आहे ना. आणखीन काय एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस करूया जे की खूप इझी आहेत. ओके, जे रिक्वायर्ड आहेत बाळांनो परत. ओके, 10th पर्यंत तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. असे काय एक्झाम्पल स्टडी करूया आपण. ठीक आहे. क्वेश्चन घ्या. कन्वर्ट द फॉलोइंग. कन्वर्ट द फॉलोइंग. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या 10 मिलीग्राम इंटू किलोग्राम. ठीक आहे. 10 मिलीग्राम इंटू किलोग्राम करा कन्वर्ट. नेक्स्ट 1.389 ओके ग्राम इंटू किलोग्राम. नेक्स्ट थर्ड 0.03 ग्राम सॉरी किलोग्राम इंटू मिलीग्राम. एमसी लिहिला की मिलीग्राम म्हणायचं. करा बरं कन्वर्जन बघा. इम्पॉर्टंट कन्वर्जन्स आहेत हे. ठीक आहे, जे की मोल कन्सेप्टसाठी रिक्वायर्ड आहेत. काय सांगितलं मी, मोल कन्सेप्टसाठी. ओके, खूप सिम्प्लिफाय करून सांगणार आहे तुम्हाला. बुकमध्ये ज्यावेळेस तुम्ही रीड कराल ओके त्यावेळेस थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं तुम्हाला, पण काय येस ज्यावेळेस नोट्स रीड कराल ना खूप सिम्पल वाटणार आहे तुम्हाला. सगळ्या गोष्टी सिम्प्लिफाय करून देणार आहे तुम्हाला पूर्ण चॅप्टरमध्ये. ठीक आहे. सुरुवातीचा जो पार्ट आहे थोडासा थेरॉटिकल पार्ट असणार आहे. ज्यावेळेस कन्सेप्च्युअल पार्ट येईल बरोबर आहे ना. ओके, त्यावेळेस तुम्हाला खूप मजा येणार आहे परत. ठीक आहे. मेन फोकस कुठं करायचं आहे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये, मोल कन्सेप्टवरती. ठीक आहे. मोल कन्सेप्टला ज्या काही रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या स्टडी करतोय आपण. मोर फोकस कशावरती, मोल कन्सेप्ट. कुठेही असं बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री असा टॉपिक शिकवलं जात नाही वळण. कुठे JEE आणि नीटला. ओके, डायरेक्ट काय स्टार्ट करतात, मोल कन्सेप्ट स्टार्ट करतात.
ठीक आहे ना. ओके येस, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन ओके आपल्याला नंतर स्टडी करायचं आफ्टर मोल कन्सेप्ट्स. थोडंसं सिक्वेन्स डिस्टर्ब झाल्यासारखं वाटेल तुम्हाला एनसीईआरटीमध्ये, एनसीईआरटीचा बुक जे आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. ओके स्टेप बाय स्टेप जाणार आहे आपण. ओके लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स आफ्टर मोल कन्सेप्ट स्टडी करायचं. ओके ठीक आहे. घ्या 10 मिलीग्रॅम इंटू किलोग्रॅम कसं कन्वर्ट कराल. सियर 1 मिलीग्राम इज इक्वल टू काय आहे. 1 मिलीग्राम इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -6 काय आहे किलोग्राम. हे तुम्हाला काल कन्व्हर्जन्स दिलेलं आहे मी, येते लक्षात. ओके हे कसं फाइंड आउट केलं आपण. ओके हे कन्व्हर्जन्स तुम्हाला नोन असले पाहिजेत. 1 किलोग्राम इज इक्वल टू काय आहे 10 टू दी पॉवर 3 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. बरोबर आहे ना. ओके इज इक्वल टू काय असणार आहे 10 टू दी पॉवर 6 मिलीग्रॅम आहे. त्यालाच कन्वर्ट केलं. 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू काय असणार आहे 10 टू दी पॉवर -3 ग्रॅम इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -6 किलोग्राम. बरोबर आहे ना. ओके येस बघा 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू काय आहे 10 टू दी पॉवर ओके -3 ग्रॅम आहे. तर 1 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच. एक सिंपल मेथड सांगितलं तुम्हाला मी हाऊ टू कन्वर्ट. कुठले फॉर्म्युलेस वगैरे यूज करायची गरज नाही, तर डायरेक्ट फाइंड आउट करता येतं. ठीक आहे ना. ओके इज इक्वल टू काय घ्याल. ठीक आहे 1 इंटू हे सांगितलं मी तुम्हाला काल. ओके 1 इंटू 1 म्हणजे 1 डिवायडेड बाय 10 टू दी पॉवर -3. येते लक्षात. इज इक्वल टू वरती घेऊन जा 10 टू दी पॉवर काय होईल 3 कशामध्ये येईल तो ग्रॅम मध्ये. समजलं ना. ओके तर सेम मेथड इथं यूज करायचं तुम्हाला. गिवन काय आहे 10 मिलीग्रॅम आहे. 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -6 आहे. ठीक आहे तुम्हाला नोनच असलं पाहिजे एक्झॅक्टली. ठीक आहे 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -6 किलोग्राम. देन 10 मिलीग्रॅम इज इक्वल टू ओके हाऊ मच 10 मिलीग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच. येस कसं कॅल्क्युलेट कराल. इज इक्वल टू हे 10 इंटू 10 टू दी पॉवर -6 डिवायडेड बाय हे काय असणार आहे 1. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे ना. ओके म्हणजे काय येईल आन्सर 10 इंटू 10 टू दी पॉवर -6 ओके काय येईल किलोग्राम. म्हणजे थोडक्यात काय केलं तुम्ही. ओके इथं 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -6 आहे ना. तर 10 इज इक्वल टू काय असणार आहे 10 मिलीग्रॅम इज इक्वल टू 10 इंटू 10 टू दी पॉवर -6. आलं लक्षात. म्हणजे काय करायचं ह्या 10 ला ओके 10 टू दी पॉवर -6 न मल्टिप्लाय करायचं. सपोज तुम्हाला ओके 2.5 मिलीग्राम दिलं आणि कन्वर्ट करा म्हटलं इंटू किलोग्राम. तर काय करणार तुम्ही डायरेक्टली 2.5 इंटू 10 टू दी पॉवर -6 किलोग्राम. फिनिश. समजलं ना. ओके कसं कन्वर्ट केलं. ओके नेक्स्ट 1.389 ग्रॅम इंटू किलोग्राम. आता ग्रॅम इंटू किलोग्राम करायचं आहे. करा बरं कन्वर्जन. ओके 1 ओके एस ग्रॅम इज इक्वल टू काय आहे 10 टू दी पॉवर -3 किलोग्राम. नोन आहे ना हे तुम्हाला. ठीक आहे 1 ग्रॅम म्हणजे किती आहे 10 टू दी पॉवर. हे कसं फाइंड आउट केलंय 1 किलोग्राम इज इक्वल टू काय 10 टू दी पॉवर 3 ग्रॅम आहे. देन 1 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच हे असं फाइंड आउट केलंय आपण. हे समजतंय ना. ठीक आहे इज इक्वल टू काय हे 1 इंटू 1 1च राहणार आहे ना. समजतंय. ओके सो 1 डिवायडेड बाय ओके येस हाऊ मच 10 टू दी पॉवर 3 इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -3 ओके काय किलोग्राम आहे. समजलं ना. ओके एका ग्रॅम मध्ये किती 10 टू दी पॉवर -3 किलोग्राम्स असतात. ओके देन विचारले कशासाठी आपल्याला 1.389 ग्रॅम इंटू किलोग्राम.
ठीक आहे, म्हणजे इथं काय ठेवायचं तुम्हाला 1.389 ओके ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू और इक्वल टू हाऊ मच. मल्टिप्लिकेशनच करायचं आहे, तसं इथं केलं होतं आपण. ओके, सेम वेनं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, इज इक्वल टू 1.389 into 10 to the power minus 3 divided by 1. It means, okay, 1.389 into 10 to the power minus 3. ओके, कशामध्ये करायचं आहे? किलोग्राम. म्हणजे 10 to the power minus 3 ग्रॅमला मल्टिप्लाय केलं तर कशामध्ये होतं कन्वर्जन? किलोग्राममध्ये. ओके, दुसरं एखादं एक्झाम्पल, सपोज 4.38 दिलेलं आहे ग्रॅम इंटू काय केला? इंटू किलोग्राम. कसं कन्वर्ट कराल? डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. कितीने मल्टिप्लाय करायचं? 10 to the power minus 3. मग आता कुठेही क्वेश्चन आला असेल किंवा काय, येस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कन्वर्जन फॅक्टर्स जर अप्लाय करायचे असतील, ओके, तर काय ग्रामचं किलोग्राम करता वेळेस 10 to the power minus 3 ने मल्टिप्लाय करायचं. समजलं ना? कन्वर्जन कसं केलं हे तुम्हाला लक्षात आलं आता. ओके, येस. देअरफॉर 4.38 into 10 to the power काय कराल? -3 किलोग्राम. फिनिश. ग्रॅम टू किलोग्राम. समजलं? ठीक आहे. आता किलोग्राम दिलेला आहे, कशामध्ये कन्वर्ट करायचं? मिलीग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तुम्हाला सुरुवातीला काय नोन असलं पाहिजे? ठीक आहे ना, किलोग्राम टू मिलीग्राम नोन असलं पाहिजे. 1 किलोग्राम इज इक्वल टू काय आहे? 10 to the power 3 ग्रॅम इज इक्वल टू 10 to the power 6 मिलीग्राम. बरोबर आहे ना? ठीक आहे, मग 1 किलोग्राम इज इक्वल टू 10 to the power 6 मिलीग्राम आहे. आलं लक्षात? मग 0.03 किलोग्राम इज इक्वल टू हाऊ मच मिलीग्राम? 1 किलोग्राम इज इक्वल टू 10 to the power 6 मिलीग्राम. इथं करेस्पॉन्ड्स टू सुद्धा म्हणू शकताय. ओके, 1 किलोग्राम करेस्पॉन्ड्स टू म्हणलं की 3 डॅश द्यायचा. ठीक आहे ना? ओके, गरज नाही इथं. 1 किलोग्राम इज इक्वल टू 10 to the power 6 मिलीग्राम आहे. ठीक आहे, तर दिले काय तुम्हाला? 0.03 किलोग्राम करेस्पॉन्ड्स टू और इक्वल टू हाऊ मच? करेक्ट. So 0.03 into 10 to the power 6 divided by what? 1. समजलं ना? ओके, कितीनं मल्टिप्लाय करायचं हे समजलं पाहिजे तुम्हाला. ओके, दॅट इज इट्स मिलीग्राम. देअरफॉर 0.03 into 10 to the power 6 milligram. Kilogram is the bigger unit. Gram is the smaller. Milligram is again smaller unit. त्याच्या पार्ट मध्ये कन्वर्जन केलं. ठीक आहे ना? 1 किलोग्रामचे 1000 पार्ट म्हणजे किती असणार आहे? ग्रॅम. 1000 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो तो. करेक्ट ना? आणि 1 ग्रॅम परत 1000 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं की तो काय होतो? मिलीग्रॅम होतो. आलं लक्षात हे? ठीक आहे, पुढे बघा. कन्वर्ट द फॉलोइंग. नेक्स्ट, सपोज व्हॉल्यूम दिलेलं असेल तुम्हाला. कन्वर्ट दी फॉलोइंग मध्ये परत व्हॉल्यूम दिलं. सपोज 10 ml इंटू लिटर. ओके, सेकंड 2.5 ml इंटू डीएम क्यूब. बघा, लिटर अँड डीएम क्यूब आर सेम. ml अँड क्यूबिक सेंटीमीटर आर सेम. थर्ड, ओके, 3.29 क्यूबिक सेंटीमीटर. ओके, तुम्हाला हे नोन आहे. 1 ml इज इक्वल टू 1 क्यूबिक सेंटीमीटर. हे दोन्ही काय आहेत? सेम आहेत. ओके, 1 लिटर इज इक्वल टू ओके 1 डीएम क्यूब. हे दोन्ही कसे आहेत बळानो? सेम आहेत. ओके, 1 ml इज इक्वल टू 1 क्यूबिक सेंटीमीटर. 1 लिटर इज इक्वल टू 1 डीएम क्यूब. लक्षात राहील हे दोन्ही तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल हे तुम्हाला. करेक्ट. नेक्स्ट 3.29 इंटू ओके डीएम क्यूब. करा बरं कन्वर्जन. येस, 1 ओके डीएम क्यूब इज इक्वल टू, ठीक आहे, काय असणार आहे? 10 to the power ओके 3. 10 to the power 3 म्हणजे 1000. ठीक आहे ना? येस, ml
और ठीक है 10 to the power 3 cubic centimeter. 1 liter is equal to 10 to the power 3 ml और same as 10 to the power 3 cubic centimeter. इथे लक्षात आहे. ओके, मग आता रिलेशन्स नोन आहेत तुम्हाला. 10 ml चं कशामध्ये करायचं आहे, लिटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे, मग 1 लिटर इज इक्वल टू 1 लिटर इज इक्वल टू ओके काय आहे 10 टू दी पॉवर ओके 3 ml आहे. मग आपल्याला काय करायचं आहे 10 ml चं कन्व्हर्जन 10 ml इज इक्वल टू हाऊ मच. त्याच्या अपोजिट पण नोन आहे. अपोजिट नोन असेल तर मग बेटरच. करेक्ट, अपोजिट काय असणार आहे 1 ml इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -3 काय आहे लिटर. बरोबर आहे ना. ओके, अपोजिट जर नोन असेल तुम्हाला तर बेटरच आहे आणि खूप इझी आहे बळा हे कन्व्हर्जन. येते लक्षात. इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -6 मीटर क्यूब. करेक्ट. 1 क्यूबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -3 डीएम क्यूब इज इक्वल टू 10 टू दी पॉवर -6 मीटर क्यूब. दोन्ही एकच आहे. करेक्ट. एनी डाऊट. ठीक आहे, करा मग कन्व्हर्जन. काय आलं सांगा बरं. इज इक्वल टू 1 into 10 divided by 10 to the power 3 is equal to 10 into 10 to the power -3. बघा ह्या वेळेने फाइंड आउट करू शकतोय. ओके, किंवा आणखीन एक वे यूज करू शकता. हे नोट करा. 1 ml इज इक्वल टू किती आहे 10 टू दी पॉवर -3 येस व्हॉट लिटर. देन 10 ml इज इक्वल टू हाऊ मच. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन येईल तुम्हाला. 1 ने डिवाइड केलं तर काय डिफरन्स येतो का नाही. ठीक आहे. सो 10 into 10 to the power -3 divided by what 1. So 10 into 10 to the power -3 लिटर. आलं लक्षात. 10 ml चं कन्व्हर्जन कशामध्ये केलं 10 into 10 to the power -3. म्हणजे थोडक्यात काय करायचं तुम्हाला डिवायडेड बाय 1000 करायचं आहे. 10 to the power -3 म्हणजेच काय आहे 10 to the power -3 ला असं लिहू शकतो ना आपण. ओके, 10 डिवायडेड बाय 10 to the power 3. बरोबर आहे ना. ओके, काय केलं डिनॉमिनेटरला घेऊन गेलं आपण ते 10 टू दी पॉवर -3. समजलं हे. ठीक आहे, म्हणजेच काय लिहाल तुम्ही 10 डिवायडेड बाय 1000. समजलं हे 10 डिवायडेड बाय 1000. ओके, आणि 10 डिवायडेड बाय 1000 डेसिमल मध्ये किती येणार आहे. येस, किती पॉइंट सोडून देणार तुम्ही 0.010. हॅलो लक्षात हे. ओके, येस ते कशामध्ये असणार आहे लिटरमध्ये. म्हणजे जेवढे ओके मायनस चार्जेस दिसत आहेत तुम्हाला ओके तेवढेच डेसिमल्स काय करायचे तुम्हाला लेफ्ट साईडला वाढवायचे. लक्षात आलं ना. ओके, त्या डेसिमल पॉईंट्स किती असणार आहेत दॅट इंडिकेट्स किती नंबरला तो डेसिमल पॉईंट आहे. ओके, दॅट इंडिकेट्स 10 टू दी पॉवर -3. बरोबर आहे ना. ओके, बेसिक पॉईंट आहे. सियर सपोज 10 टू दी पॉवर ओके 1 असेल तर कसं लिहितो आपण 10. आलं लक्षात. ठीक आहे. 10 टू दी पॉवर ओके 2 असेल तर काय लिहितो आपण 100 20 इन फ्रंट ऑफ 1. 10 टू दी पॉवर 3 असेल ओके तर कसं लिहितो 1 2 3 zeros. 10 टू दी पॉवर 4 असेल 1 2 3 4 4 zeros. येते लक्षात. ठीक आहे. 1 into 10 to the power 1 into 10 म्हणजे किती 10. 1 into 10 to the power 1 म्हणजे किती 10 to the power 1 म्हणजेच काय आहे इथं लक्षात येते का बघा. ओके, इथं 1 आहे ऑलरेडी लिहितो का आपण 1 म्हणजे सुद्धा काय 10च. ओके, ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. 1 into 10 to the power 0. आता काय 10 टू दी पॉवर 0 म्हणजे किती 1. इट मीन्स इट इज अ 1. नोन असलं पाहिजे तुम्हाला.
10 टू दी पॉवर कुठल्याही ओके व्हॅल्यूची पॉवर जर 0 असेल ना ओके ती क्वांटिटी काय असते 1. क्लिअर झालं हे? ठीक आहे. येस, इथं काहीच नाही लिहिलं म्हणजेच काय आहे 1 आहे. 1 लिहिलं ओके तरी सुद्धा काय 10 असेल. 1 इंटू 10 टू दी पॉवर 2 म्हणजे किती येईल 100. 100 इंटू 1 करेक्ट. 1 इंटू 10 टू दी पॉवर 3 किती येणार 1000. समजते हे कन्व्हर्जन्स? ओके. आणि सपोज आता त्याच्या ऑपोजिट केलं. सपोज 10 टू दी पॉवर -1 आहे. 10 to the power -1. It means okay the decimal point is okay is before 1 digit. ठीक आहे ना? ओके. इट मीन्स इट इज अ 0.1. एक डिजिट सोडून काय करायचं डेसिमल द्यायचं तुम्हाला टुवर्ड्स द लेफ्ट साइड. 0.1. 10 टू दी पॉवर -2 म्हणजे किती 0.01. 10 डेसिमल्स कमी व्हायला लागली व्हॅल्यू. ओके. 10 to the power -3 means what? 0.001. आलं लक्षात? ठीक आहे. 10 to the power okay is -4 it means 0.0001. 1 2 3 4 4 डिजिट सोडून आपण पॉइंट दिलेला आहे. तर 3 डिजिट सोडून पॉइंट दिला, तर 2 डिजिट सोडून पॉइंट दिला, तर 1 डिजिट सोडून पॉइंट दिला. लक्षात यायला लागलं हे? ठीक आहे. आता 10 टू दी पॉवर -1 लाच आपण कसं लिहू शकतो? इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय व्हॉट 10. 1 डिवायडेड बाय व्हॉट 10. ठीक आहे. 10 टू दी पॉवर -2 ला कसं लिहाल? 1 डिवायडेड बाय 10 टू दी पॉवर 2. येतं का लक्षात? ओके. खूप केअरफुली बघा, नोट करून ठेवा, प्रॅक्टिस करा. 10 टू दी पॉवर -3 ला कसं लिहाल? 1 डिवायडेड बाय ओके 10 टू दी पॉवर 3. आणि इथं काय लिहाल? 1 डिवायडेड बाय 10 टू दी पॉवर व्हॉट 4. बरोबर आहे ना? ठीक आहे. इट मीन्स आपण असं लिहू शकतो ना, इज इक्वल टू ओके 1 डिवायडेड बाय इथं काय आहे 10 आहे, इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय इथं काय आहे 100 आहे, इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय इथं काय असेल 1000 असेल, आणि इथं काय असणार आहे 1 डिवायडेड बाय 10,000. समजलं ना? हे सगळे कन्व्हर्जन्स आहेत आणि खूप इझी आहेत. तुम्ही आतापर्यंत हे स्टडी केलेलं आहे ऑलरेडी. परत थोडंसं रिवाइज करून दिलं तुम्हाला. ह्या रिक्वायरमेंट आहेत बाळांनो. ओके, हे लक्षात आलं बाळांनो तुमच्या? ठीक आहे. येस, एक्झॅक्टली कसं कॅल्क्युलेट करायचं हे लक्षात आलं? ठीक आहे. आता मध्ये जो होता ओके तो कॅल्क्युलेट करा इथला सेकंड नंबरचा. थर्ड नंबरचा बघूया आता पुढे डायरेक्टली आपण. 3.29 क्यूबिक सेंटीमीटर इंटू डीएम क्यूब. बरोबर आहे ना? 1 क्यूबिक सेंटीमीटर इज इक्वल टू काय आहे 10 टू द पॉवर -3 डीएम क्यूब. आलं लक्षात हे? ठीक आहे. देन 3.29 क्यूबिक सेंटीमीटर ओके इज इक्वल टू हाऊ मच? करू शकता ना? म्हणजे थोडक्यात काय करायचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इज इक्वल टू 3.29 ओके इंटू 10 टू द पॉवर -3 डीएम क्यूब. येते ना लक्षात? ओके. हे क्यूबिक सेंटीमीटर कॅन्सल आउट होतं. करेक्ट. हे क्यूबिक सेंटीमीटर मध्ये आहे, डिवायडेड बाय 1 क्यूबिक सेंटीमीटर. आलं लक्षात? हे दोन्ही काय होतील? कॅन्सल आउट होतील. समजलं? नेक्स्ट. ओके. सपोज फोर्थ 0.389 ओके काय दिलं तुम्हाला? क्यूबिक सेंटीमीटर इंटू मीटर क्यूब. इंटू वॉट? मीटर क्यूब. कसं कन्वर्ट कराल? येस, मल्टिप्लाय कराल तुम्ही. ॲज यू नो दॅट 1 क्यूबिक सेंटीमीटर इज इक्वल टू किती आहे? 10 टू द पॉवर -6 मीटर क्यूब. ओके. देन 0.389
क्यूबिक सेंटीमीटर करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच, म्हणजे थोडक्यात काय आहे मल्टिप्लिकेशन, डिवायडेड बाय 1 मीन्स नथिंग. ओके, मग डायरेक्ट करूया आपण 0.389 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब. मग तुम्हाला आयडिया आली की बाबा येस क्यूबिक सेंटीमीटरचं मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय कराल तुम्ही 10⁻⁻6 न मल्टिप्लाय कराल. आलं लक्षात हे. ओके, टेम्परेचर रिगार्डिंग आणखीन काय. ओके, एक्झाम्पल्स बघूया. Here again convert the following okay, त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या 72 डिग्री सेल्सियस. ओके, नेक्स्ट सेकंड 104 ओके डिग्री फॅरनहीट. इथं इनटू डिग्री सेल्सियस सॉरी डिग्री फॅरनहीट म्हणा, and here into degree Celsius. Third 150 degree Celsius into कशामध्ये कन्वर्ट कराल केल्विन. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट फोर्थ -40 डिग्री सेल्सियस into degree Fahrenheit. Fifth, okay, -40 degree Celsius into degree Fahrenheit म्हणा, degree Fahrenheit into degree Celsius. ओके, करा कन्वर्जन्स. फॉर्म्युलेज नोन आहेत तुम्हाला आता. ओके, डिग्री सेल्सियसचं कन्वर्जन त्याच्यामध्ये करायचं डिग्री फॅरनहीट. ओके, is 9 divided by 5 into degree Celsius plus 32. बरोबर है ना. ओके, डिग्री ओके सेल्सियस इज इक्वल टू आय थिंक डिग्री सेल्सियस टू डिग्री फॅरनहीट करायचं ना आपल्याला. ओके, फॉर्म्युला उलट लिहिलं ना. तुम्हाला नोन आहे की डिग्री सेल्सियस आणि डिग्री फॅरनहीट ह्या दोन्हीचे फॉर्म्युलेज डिफरंट आहेत. करेक्ट. डिग्री फॅरनहीट आत्ताच लिहिलं होतं आपण. डिग्री फॅरनहीट ओके इज इक्वल टू काय आहे 9/5 ओके इंटू डिग्री सेल्सियस प्लस वॉट 32 आणि डिग्री सेल्सियस ओके इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9 करेक्ट इंटू डिग्री फॅरनहीट मायनस वॉट 32. असे फॉर्म्युलेज आहेत. करेक्ट. व्हिडिओ पॉज करा. ओके, आणि सॉल्व करा बरं आता. ओके, केलं सॉल्व. फर्स्ट घ्या 72 डिग्री सेल्सियस इंटू फॅरनहीट. तर डिग्री सेल्सियस इंटू काय करायचं तुम्हाला फॅरनहीट करायचं, म्हणजे डिग्री सेल्सियस गिवन आहे, फॅरनहीट मध्ये कन्वर्जन करायचं. मग फर्स्ट फॉर्म्युला यूज करा 72 डिग्री सेल्सियस टू कशामध्ये डिग्री फॅरनहीट मध्ये. ओके, सो डिग्री फॅरनहीट is equal to 9 divided by 5 into okay what 72 correct plus 32 एल ना करायला. ठीक आहे, अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या, त्याच्यानंतर मग 32 ऍड करा त्याच्यामध्ये. सेकंड काय आहे सॉल्व करत आता तुम्ही. सेकंड 104 डिग्री फॅरनहीट आहे डिग्री सेल्सियस मध्ये. तर डिग्री फॅरनहीट इथं दिलेलं आहे. ठीक आहे, सो डिग्री सेल्सियस 104 डिग्री फॅरनहीट टू काय करायचं डिग्री सेल्सियस मध्ये. सो डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9 इंटू डिग्री फॅरनहीट किती आहे 104 मायनस 32. आता इथं काय करायचं हा ब्रॅकेट अगोदर सॉल्व करून घ्यायचा, त्याच्यानंतर मग डिवाइड आणि मल्टिप्लिकेशन करायचं. समजलं ना. किंवा मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय सॉरी त्याच्यानंतर डिवाइड करू शकता, नो डाऊट. समजलं ना. ओके, येस. मायनस करा त्याच्यामधनं किती येतं बघा 5 डिवायडेड बाय 9 इंटू ओके 4 मायनस 2 2 करेक्ट ना. ठीक आहे, 0 मायनस 3 7. ठीक आहे, मग -10 मायनस 3 घेऊ शकता डायरेक्टली तुम्ही. 72 येतं. 72 डिवायडेड बाय 9 किती येईल 5 इंटू 8 is equal to what 40 डिग्री सेल्सियस.
40 डिग्री सेल्सिअस. आलं लक्षात हे? ठीक आहे. पुढे बघा, 50 डिग्री सेल्सिअस इंटू वॉट? केल्विन. करा बरं केल्विन मध्ये कन्व्हर्जन. काय ऍड करायचं आहे? 273. थर्ड 150 into Kelvin. So Kelvin temperature in Kelvin is equal to काय आहे? डिग्री सेल्सिअस प्लस 273 is equal to 150 plus 273. करा एडिशन, you will get answer. minus 40 डिग्री सेल्सिअस into डिग्री फॅरेनहाइट. करा minus 40 डिग्री सेल्सिअस टू डिग्री फॅरेनहाइट. येस, कसं कन्वर्जन कराल? डिग्री सेल्सिअस गिवन आहे, डिग्री फॅरेनहाइट मध्ये कन्वर्जन करायचं. सो डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 5 इंटू डिग्री सेल्सिअस किती आहे? -40 प्लस 32. ठीक आहे. अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. समजलं ना? अदरवाईज तुमचं आन्सर रॉंग येतं. जर तुम्ही ऍड केला अगोदर, लक्षात येते ना? ओके, तर काय आन्सर विल बी रॉंग. ठीक आहे. 9 करेक्ट इंटू किती येईल? 8 -8 प्लस 32 इज इक्वल टू, ठीक आहे, -72 प्लस 32 इज इक्वल टू मायनस वॉट? 40 डिग्री फॅरेनहाइट. बघा, जी गिवन आहे ओके तेच आन्सर आहे. म्हणजे -40 डिग्री सेल्सिअस अँड -40 डिग्री फॅरेनहाइट आर सेम. या दोन्हीचा आन्सर काय असणार आहे? सेम असणार. समजलं ना? -40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू काय असणार आहे? -40 डिग्री फॅरेनहाइट. लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे. हे करून बघू शकता तुम्ही आता. डिग्री फॅरेनहाइट -40 डिग्री फॅरेनहाइटचं कन्वर्जन ओके डिग्री सेल्सिअस मध्ये बघा करून. ठीक आहे. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9 इंटू डिग्री फॅरेनहाइट प्लस -32 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9. ओके, डिग्री फॅरेनहाइट किती आहे? -40 -32 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9 ओके इंटू -72. करेक्ट. डिवाइड करा, किती येईल? 8. सो 5 इंटू -8 इज इक्वल टू -40 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. केअरफुली नोट करून ठेवा वाला ना. ओके, -40 डिग्री सेल्सिअस अँड -40 डिग्री फॅरेनहाइट आर इक्वल. समजलं हे? ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण, दॅट इज मोल कन्सेप्ट. ठीक आहे ना? ओके येस, थोडंसं पॉज करून चेक करा परत एकदा. बघा, आणखीन एक एक्झाम्पल घ्या, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सो हियर कन्वर्ट, असंच लिहा, कन्वर्ट द फॉलोइंग. कन्वर्ट द फॉलोइंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये घ्या 23 ग्रॅम ऑफ इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल काय असतो फॉर्म्युला? C2H5OH. ओके, इंटू लिटर और DM क्यूब. एकतर लिटर मध्ये किंवा काय DM क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला. ओके, कशाचं कन्वर्जन आहे? येस, 23 ग्रॅम ऑफ इथाइल अल्कोहोलचं. ठीक आहे. आता बघा, इथं मास दिलेला आहे आणि विचारलं काय तुम्हाला? व्हॉल्यूम विचारलेलं आहे. कसं कन्वर्ट कराल? दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपल्याला मोलॅलिटी वगैरे ज्यावेळेस स्टडी करतो ना, त्यावेळेस ह्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे ना? ओके, ते कन्सेप्ट पुढे येतील आफ्टर मोल कन्सेप्ट.
ओके 23 ग्रॅम ऑफ इथाइल अल्कोहोल C2H5OH ओके इनटू कशामध्ये लिटर और डीएम क्यूब दोन्ही एकच आहे ना ठीक आहे मास दिलेला आहे तुम्हाला ओके त्याची डेन्सिटी दिलेली आहे डेन्सिटी ऑफ इथाइल अल्कोहोल इज 0.8 अप्रॉक्स दिलेली आहे ही डेन्सिटी अप्रॉक्सिमेटली 0.8 ग्रॅम पर ml ठीक आहे ना ग्रॅम पर ml काय दिलेली आहे डेन्सिटी दिलेली आहे किती आहे 0.8 ग्रॅम पर आलं लक्षात हे ठीक आहे मग डेन्सिटी दिली असेल तर डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण देअरफॉर डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम फाइंड आउट काय करायचं तुम्हाला व्हॉल्यूम मास गिवन आहे डेन्सिटी गिवन आहे ओके देअरफॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू ओके मास डिवायडेड बाय व्हॉट डेन्सिटी हा मास जो आहे तो काय असतो ग्रॅम मध्ये आणि डेन्सिटी जी आहे ती कशामध्ये असते ग्रॅम पर ml मध्ये ग्रॅम पर ml किंवा ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर करेक्ट ठेवा मास किती आहे 23 ग्रॅम करेक्ट आणि डेन्सिटी किती गिवन आहे 0.8 ग्रॅम पर ml ला असं लिहू शकतो ना ठीक आहे ग्रॅम डिवायडेड बाय ml लिहा ओके किंवा काय ग्रॅम पर ml इनवर्स लिहू शकता त्याला तुम्ही आलं लक्षात ठीक आहे तर डिवाइड करा येस पॉज करा व्हिडिओ ओके आणि डिवाइड करा बरं केलं सॉल्व बळा हे ठीक आहे किती येतं आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 28.75 ठीक आहे ना ओके कशामध्ये येईल ग्रॅम गेट कॅन्सल्ड ml ला वरती घेऊन पर ml ला वरती घेऊन जावा ml होईल बरोबर आहे ना 28.75 वॉट ml इज दिस करेक्ट ओके नेक्स्ट बघा ml मध्ये आहे ओके विचारलं कशामध्ये आपल्याला डीएम क्यूब किंवा काय लिटर मध्ये येतं लक्षात ठीक आहे मग आता ml चं लिटर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी तुम्हाला नोन आहे फॅक्ट देअरफॉर फॉर कन्वर्जन इनटू लिटर 28.75 ओके ml टू कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे लिटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे काय कराल मल्टिप्लाय कराल कितीने मल्टिप्लाय कराल ओके आता हे सांगायची गरज नाही ना 28.75 इंटू 10 टू द पॉवर -3 लिटर ml चं कन्वर्जन लिटर कितीने मल्टिप्लाय केलं 10 टू द पॉवर -3 ने मल्टिप्लाय केलं ठीक आहे स्मॉलर क्वांटिटीचं ओके बिगर क्वांटिटीमध्ये लार्जर क्वांटिटीमध्ये करण्यासाठी बरोबर आहे ना 10 टू द पॉवर येस मायनस जो फॅक्टर आहे तो घ्यायचा आहे आणि बिगर क्वांटिटीतून स्मॉलर क्वांटिटीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी ओके पॉवर प्लस मध्ये आहे तुम्ही थोडंसं व्हेरीफाय करा हे आता तुम्हाला आयडियाज येऊन जातील बळानं समजलं हे डेन्सिटी गिवन आहे ओके त्याच्यामुळे आपण कन्वर्जन इझिली करू शकलो क्लियर ठीक आहे पुढे जाऊया okay next convert 18 gram of water into 18 gram of water into liter ठीक आहे 18 ग्रॅम वॉटर दिलेलं आहे ओके लिटर मध्ये कन्वर्जन करायचं आहे डेन्सिटी ऑफ वॉटर is 1 ग्राम पर ml वॉटरची डेन्सिटी किती आहे 1 ग्राम पर ml ठीक आहे करा बरं कन्वर्ट येस डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम इज इक्वल टू काय आहे येस मास डिवायडेड बाय डेन्सिटी इज इक्वल टू मास किती आहे 18 ग्राम डिवायडेड बाय डेन्सिटी किती गिवन आहे 1 ग्राम पर ml
पर एम एल ला असं लिहूया आपण, एम एल इनवर्स म्हणजेच काय पर एम एल. दिस ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड. ठीक आहे ना. 18 डिवायडेड बाय 1. लक्षात ठेवा वॉटरची ऑलवेज डेन्सिटी किती असणार आहे, 1च असणार आहे. ओके, गिवन जर नसेल वॉटरची डेन्सिटी तर कन्सिडर करून जायचं किती, 1 इज इक्वल टू ओके व्हॉट 18 ml. कशामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तुम्हाला, लिटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. समजलं ना. ओके, मग 18 ml therefore 18 ml into what liter. कसं कन्वर्ट कराल, 18 ओके इंटू 10 to the power -3 लिटर. कितीनं मल्टिप्लाय केलं, 10 to the power -3 ने मल्टिप्लाय केलं. समजतं हे बळं ना. ठीक आहे. कुठलीही ओके एस व्हॅल्यू जर दिलेली असेल तुम्हाला आता ओके तर तुम्ही हे काय करू शकताय, कन्वर्ट करू शकताय. समजलं. ओके बाळांनो, बोर्डवरती काय मी ॲटॉमिक मासेस किंवा ॲटॉमिक वेट्स म्हणा ओके मेन्शन केलेले आहेत, जे की मोल कन्सेप्टसाठी रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे. हे सगळे अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक मासेस आहेत. ठीक आहे ना. ओके, मग अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक मासेस जे काय तुम्हाला दिलेले आहेत ते पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. अप टू कुठेपर्यंत दिले मी, कॅल्शियमपर्यंत. त्याच्या पुढचे ओके सुद्धा देणार आहे अप टू दी ओके 30 एलिमेंट्स तुम्हाला ॲटॉमिक मासेस नोन असले पाहिजेत. त्याच्यामध्ये हायड्रोजनचा किती आहे, 1, हेलियम 4, लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 19. ठीक आहे. निऑन 20, सोडियम 23, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27, सिलिकॉन 28, फॉस्फरस 31, सल्फर 32, क्लोरीन 35.5, आर्गॉन 40, पोटॅशियम 39 आणि कॅल्शियम किती 40. हे सगळे अप्रॉक्स आहेत. ठीक आहे ना. ओके, तुम्ही जर पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं तर तुम्हाला तिथं पॉईंटमध्ये ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. ते पॉईंटमध्ये का ओके ते आपल्याला नंतर स्टडी करायचं. ते ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आहेत. कारण काय ओके एकच एलिमेंटचे बाळांनो ओके आयसोटोप सुद्धा आहेत. बरोबर आहे ना. ओके, मग त्या आयसोटोपची ॲव्हरेज घेतलेली असते तिथं. आलं लक्षात. ते पुढे स्टडी करायचं आपल्याला, ॲव्हरेज मास, रिलेटिव्ह मास, करेक्ट ना. ओके, मोलार मास, फॉर्म्युला मास, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत पुढं. पण हे अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक मासेस तुम्हाला नोन असले पाहिजेत, कारण आपण अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करणार आहे इथं. समजतंय ना. ओके, कारण पॉईंटमध्ये गेलं तुम्ही खूप ओके डेसिमल्स जर जास्त असतील तर कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होतं. ठीक आहे ना. ओके, म्हणून आपण थोड्याशा अप्रॉक्सिमेट एक्झॅक्ट व्हॅल्यू घेऊन आपण काय करायचे आहेत, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेट करायचे आहेत, कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. समजलं हे. ठीक आहे ना. ओके, मग मोल कन्सेप्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया आपण. ठीक आहे. खूप इझी कन्सेप्ट आहे तो. ओके, पण काय नंबर ऑफ थिंग्स सोबत घेऊन जावे लागतील आपल्याला टू स्टडी दी मोल कन्सेप्ट. ठीक आहे ना. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.